आणि त्यामुळे अजितदादा या शहरातली जनता खुळी नाही. तुम्हाला जबाब द्यावा लागेल की तुम्ही काय केलं तुम्ही असतानाच्या काळामध्ये. मी फक्त एकाच मुद्द्यावर या ठिकाणी बोलायला उभा राहिलो. गेले 2 दिवस या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे 5 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये सरकार भाजपचं आहे आणि काही विकास झाला नाही असं म्हणाले. सरकार तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदा झालं. त्याच्या आधी वर्षानुवर्ष तुमचंच होतं ना. मग तुम्हाला विकास करायला थांबवलं कोणी? तुमचे हात बांधले कोणी? 2 मित्र एकमेकाला विचारत होते, भाऊ विकास म्हणजे काय रे भाऊ? तर तो दुसरा म्हणाला, विकास म्हणजे न दिसणारी गोष्ट. मग तो म्हणाले, निवडणुका आल्यानंतर सगळेजण मतं द्या आम्ही विकास करू, मतं द्या आम्ही विकास करू का म्हणतात? तो दुसरा मित्र म्हणाला, निवडणुका आली की विकासच नाही महाविकास म्हणतात. तर अशी महाविकास आघाडी आता विकास करायला समोर आलेली. 2004 ते 14 अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री. 2019 ते 24 अजितदादा हे जिल्ह्याचे पालकमंत्री. वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये ह्यांचं सरकार आणि हे प्रश्न विचारतायत की 5 वर्षात तुम्ही काय केलं. 5 वर्षात आम्ही काय केलं त्याची मोठी यादी माझ्या आधीच्या वक्त्याने वाचली. चांदणी चौकातल्या 6 लेन पासून 24/7 पासून 11 STP पूर्ण होत आले की ज्यामुळे 100 लिटर पाणी आपण वापरलं तर 80 लिटर पाणी पुन्हा वापरता येईल अशा 1800 कोटीच्या STP पासून मेट्रो पासून मोठी यादी आहे. माझ्या आधीच्या वक्त्याने ती वाचली. आणि त्यामुळे अजितदादा या शहरातली जनता खुळी नाही. तुम्हाला जबाब द्यावा लागेल की तुम्ही काय केलं तुम्ही असतानाच्या काळामध्ये. या शहरामधले फ्लायओव्हर ब्रिज तुम्ही केले, या शहरामध्ये मेट्रो तुम्ही केली. एकच उल्लेख करून मी माझं बोलणं संपवेन की 2001 ला तुम्ही इथल्या स्थायी समितीमध्ये मेट्रोची मंजुरी घेतली. 2001 ला. 2001 नंतर मेट्रो ही माननीय पंतप्रधान मोदीजींच्या पंतप्रधान होण्यानंतर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यानंतर 2017 ला सुरू झाली. मग तुम्ही 1 ला काय नुसता ठराव करून लोकांच्या तोंडाला कागद चिकटवला काय?